आजचा आपला टॉपिक आहे मूलभूत हक्क. यावरील आज आपण MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत. 1. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यांच्या संबंधात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाही? वनसेवा मुख्य 2019. मूलभूत हक्क न्यायविचारणी आहेत तर मार्गदर्शक तत्त्वे ही न्यायविचारणीय नाहीत. जर या दोहोंमध्ये संघर्ष निर्माण झाला तर साधारणपणे मूलभूत हक्कांना मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा जास्त प्राधान्य दिले जाते. राज्यघटनेच्या अनुच्छेद 31 अन्वये काही मार्गदर्शक तत्त्वांना मूलभूत हक्कांपेक्षा जास्त प्राधान्य दिले आहे. पर्यायी उत्तरे: 1. 3 ब आणि 2 ब. 4 वरीलपैकी एकही नाही. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच वरीलपैकी एकही नाही हे याचे योग्य विधान आहे. 2. गुन्ह्याबद्दल दोषी ठरविण्यासंदर्भात संरक्षणाचा हक्क अनुच्छेद 20. वनसेवा मुख्य 2019. 1. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती निलंबित करू शकतात. 2. सर्व प्रकारच्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती निलंबित करू शकतात. 3. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वसंमतीने राष्ट्रपती कोणत्याही वेळी निलंबित करू शकतात. 4. कोणत्याही परिस्थितीत निलंबित होऊ शकत नाही. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 हे याचे योग्य विधान आहे. प्रश्न 3. योग्य जोड्या लावा. अनुच्छेद आणि मूलभूत अधिकार. STI मुख्य 2019. अनुच्छेद. अनुच्छेद 15. अनुच्छेद 17. अनुच्छेद 18. अनुच्छेद 14. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच अनुच्छेद 15. याचे योग्य विधान आहे 3 म्हणजेच भेदभावाचा अभाव. नंबर 2 अनुच्छेद 17. याचेच योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच अस्पृश्यतेची समाप्ती. आणि नंबर अनुच्छेद 18. याचे योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच पदव्यांची समाप्ती. अनुच्छेद 14. याचे योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच कायद्यासमोर समानता. हे याचे योग्य विधाने आहेत. 4. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण अनुच्छेद 21 या हक्कामध्येचा समावेश होतो. असो मुख्य 2019. संपाचा हक्क. परदेशगमन करण्याचा हक्क. जीवनावश्यक बाबीसंदर्भात कैद्यांचा हक्क. बोन्सचा हक्क. एकांतवासाच्या शिक्षेविरुद्धचा हक्क. पर्यायी उत्तरे: 1 ब. 3 ए बी डी. 2 ब ई. 4 ए डी ए. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच ब, क आणि ई हे याचे योग्य विधान आहे. 5. भारतातील सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या आदेशाच्या अधिकार क्षेत्रासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? साई मुख्य 2019. 1. सर्वोच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी नाही तर इतर कारणासाठीही आदेश काढू शकतात तर उच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढू शकतात. 2. उच्च न्यायालय निषेधाज्ञेचा आदेश काढू शकतात तर सर्वोच्च न्यायालय निषेधाज्ञेचा आदेश काढू शकत नाहीत. 3. सर्वोच्च न्यायालय केवळ अपीलाच्या बाबतीत आदेश काढू शकते तर जेव्हा एखादा पक्षकार उच्च न्यायालयाकडे थेट गेला तरच उच्च न्यायालय आदेश काढू शकतात. 4. उच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी नाही तर इतर कारणांसाठीही आदेश काढू शकतात तर सर्वोच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढू शकतात. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 हे याचे योग्य विधान आहे. 6.
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? साई मुख्य 2019. 1. खाजगीपणाचा हक्क राईट टू प्रिव्हसी हा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे. 2. खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क आहे. 3. MP शर्मा खटला 1954 आणि खरक सिंग खटला 1962 यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. 4. वरीलपैकी एकही नाही. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच वरीलपैकी एकही नाही हे याचे योग्य विधान आहे. 7. शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून देण्यात आला. या वर्षी साई मुख्य 2019. 1. 2002. 3. 2009. 2. 2005. 4. 2010. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून 2002 या वर्षी देण्यात आला आहे हे याचे योग्य विधान आहे. 8. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद -32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही? सी. 2019 एकत्र करा. 2. निषेध. 4. प्रलोभन. 1. मनाई आदेश. 3. प्राधिकरण प्रश्न. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 हे याचे योग्य विधान आहे. 9. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारासंबंधी योग्य विधान शोधा. राज्यसेवा मुख्य 2019. भारतातील सर्व व्यक्तींना भारतीय नागरिकांप्रमाणेच परदेशी. 2. फक्त भाषिक अल्पसंख्याकांना. 3. धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना. 4. धार्मिक, भाषिक आणि वांशिक अल्पसंख्याकांना. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना हे याचे योग्य विधान आहे. 10. मूलभूत अधिकारांविषयीचे अयोग्य विधान पुढीलपैकी विधानांतून निवडा. राज्यसेवा मुख्य 2019. भारतीय संविधानात मूलभूत अधिकार निलंबित होणाऱ्या तरतुदी देण्यात आल्या आहेत. ब. अनुच्छेद क्रमांक 358 मध्ये सर्व मूलभूत अधिकारांच्या निलंबनासंबंधी तरतूद आहे. क. अमेरिकेच्या संविधानामध्ये मूलभूत अधिकार निलंबित करण्यासंबंधीच्या तरतुदी नाहीत. ड. अनुच्छेद क्रमांक 359 नुसार केवळ अनुच्छेद क्रमांक 20 मधील मूलभूत अधिकारच निलंबित करता येत नाहीत. पर्यायी उत्तरे 1. ए, बी, ए, डी. 3. ब, डी. 2. अ, डी. 4. अ, डी. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच ब आणि ड ही याची योग्य विधाने आहेत. 11. अनुच्छेद 25 ते 28 नुसार असलेले मूलभूत अधिकार यासंबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य विधान निवडा. राज्यसेवा मुख्य 2019. 1. राज्याने पूर्णपणे आर्थिक सहाय्य दिलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही धार्मिक सूचना देण्यात येणार नाहीत. 2. भारतीय संविधानाचे धर्मनिरपेक्षता हे मूलभूत चौकटीचे तत्त्व आहे. 3. कोणत्याही विशिष्ट धर्माचे समर्थन वा प्रचारासाठी वापरण्यासाठी म्हणून कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकाराचा कर घेण्याची सक्ती राज्य करू शकत नाही. 4. या अनुच्छेदाअंतर्गत मिळणारे अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 हे याचे योग्य विधान आहे. 12. राज्यघटनेनुसार राज्य या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? राज्यसेवा मुख्य 2019. भारत सरकार आणि संसद. ब. राज्य सरकार आणि विधिमंडळे. क. सर्व स्थानिक प्राधिकरणे. ड. अन्य सर्व प्राधिकरणे. पर्यायी उत्तरे 1. फक्त आणि ब. 3. फक्त ब. 2. फक्त ब आणि क. 4. वरील सर्व. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4
म्हणजेच वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. 13. खालील तरतुदी विचारात घ्या. राज्यसेवा पूर्व 2019. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20(2) नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालविला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. वरीलपैकी कोणती तरतूद बरोबर नाही? पर्यायी उत्तरे: 1 3 2 4 वरीलपैकी एकही नाही. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच हे याचे योग्य विधान आहे. 14. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणताही समुदाय हा आधारावर अल्पसंख्याक म्हणून घोषित करता येतो. कर सहाय्यक मुख्य 2019. 2 धर्म आणि जात. 4 एकतर धर्म किंवा भाषा. 1 जात आणि भाषा. 3 भाषा आणि वंश. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच एकतर धर्म आणि भाषा हे याचे योग्य विधान आहे. 15. मूलभूत हक्काच्या संदर्भातील योग्य विधान निवडा. कर सहाय्यक मुख्य 2019. सर्व मूलभूत हक्क हे नकारात्मक स्वरूपाचे आहेत. मूलभूत हक्काच्या बाबतीत न्यायालयात दाद मागता येत नाही. मूलभूत हक्क आणीबाणीच्या काळात स्थगित केले जाऊ शकतात. योग्य पर्याय निवडा. 1 3 2 फक्त 4 वरील सर्व. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच फक्त हे याचे योग्य विधान आहे. प्रश्न 16वा. समतेच्या हक्कासंदर्भात खालील जोड्या जुळवा. कायद्यासमोर समानता. भेदभावास प्रतिबंध. संधीची समानता. अस्पृश्यता निवारण. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच कायद्यापुढे समता. यासाठी योग्य आहे कलम 14. भेदभावास प्रतिबंध यासाठी योग्य आहे कलम 15 आणि संधीची समानता यासाठी योग्य आहे कलम 16 आणि अस्पृश्यता निवारण यासाठी योग्य आहे कलम 17. हे याचे योग्य विधाने आहेत. ऑप्शन नंबर 3 हे याचे योग्य विधान आहे. 17. भारतीय राज्यघटना मान्यता देते. ESI मेन्स 2019. 1 फक्त धार्मिक अल्पसंख्यकांना. 2 फक्त भाषिक अल्पसंख्यकांना. 3 धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यकांना. 4 धार्मिक, भाषिक आणि वांशिक अल्पसंख्यकांना. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच भारतीय राज्यघटना धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना मान्यता देते. हे याचे योग्य विधान आहे. 18. खालील विधाने विचारात घ्या. STI मुख्य 2018. अल्पसंख्याक या शब्दाची भारतीय राज्यघटनेत व्याख्या दिलेली आहे. धार्मिक अल्पसंख्याक तसेच भाषिक अल्पसंख्याक दोघांनाही राज्यघटना अनुच्छेद 29 अन्वये संरक्षण लाभले आहे. भाषा जतन करणे यामध्ये भाषेच्या संरक्षणासाठी आंदोलन करणे याचाही समावेश होतो. भाषेचे जतन केले जाईल असे आश्वासन देणे हे लोकप्रतिनिधी कायदा 1951 अनुसार भ्रष्ट आचरण होत नाही. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? 1 फक्त आणि 3 फक्त आणि 2 फक्त आणि 4 फक्त आणि यामध्ये
योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच फक्त ब, क आणि ड ही याची योग्य विधाने आहेत. 19. खालीलपैकी कोणते विधान ने बरोबर आहेत? STI मुख्य 2018. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 15 हे भारतीय नागरिक आणि परकीय अशा दोघांनाही उपलब्ध आहे. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 16 हे केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहे. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 21 हे भारतीय नागरिक आणि परकीयांना देखील भारतीय भूमीवर उपलब्ध आहे. पर्यायी उत्तरे: 1 फक्त अ, 3 फक्त क, 2 फक्त ब आणि क, 4 अ, ब आणि क. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच फक्त ब आणि क ही याची योग्य विधाने आहेत. 20. खालीलपैकी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयास नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा संरक्षक म्हणून निर्देशित केले आहे? असो मुख्य 2018. 1 अनुच्छेद 21, 3 अनुच्छेद 226, 2 कलम 30, 4 वरीलपैकी कोणतेही नाही. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच वरीलपैकी एकही कोणतेही नाही हे याचे योग्य विधान आहे. 21. खालील विधाने विचारात घ्या. 1 मुख्य 2018. अनुच्छेद 25 ने सद्विवेक बुद्धीने वागण्याचा व धर्माचे पालन, आचरण व प्रसार करण्याच्या स्वातंत्र्याच्या हक्काची हमी दिली आहे. अनुच्छेद 25 मध्ये केवळ धार्मिक विश्वास तत्त्वे यांचाच समावेश होतो असे नाही तर धार्मिक रीती, विधी यांचाही समावेश होतो. आपल्या धर्माचा प्रचार करण्याच्या हक्कामध्ये दुसऱ्या व्यक्तीचे आपल्या धर्मात धर्मांतर करण्याच्या हक्काचा समावेश होतो. धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क केवळ नागरिकांना उपलब्ध आहेत. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1 आ आणि क, 3 अ, ब आणि ड, 2 आ आणि ब फक्त, 4 ब आणि क फक्त. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच अ आणि ब हे याची योग्य विधाने आहेत. 22. मूलभूत हक्कांच्या संदर्भात बरोबर असलेली विधाने. ते न्यायालयामार्फत प्रत्यक्षात आणता येतात. ते निरंकुश अनिर्बंध आहेत. काही हक्क वगळता राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात ते स्थगित करता येतात. ते केवळ भारतीय नागरिकांसाठी आहेत. पर्यायी उत्तरे: 1 ए डी, 3 अ, 2 अ, ब अ, 4 अ डी. साई 2018. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच अ व क ही याची योग्य विधाने आहेत. प्रश्न 23वा. जोड्या जुळवा. समानतेचा अधिकार. अस्पृश्यतेची समाप्ती. ब. कायद्यासमोर समानता. क. संधीची समानता. ड. भेदभावास प्रतिबंध. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच अस्पृश्यतेची समाप्ती. यासाठी अनुच्छेद 17 आणि कायद्यासमोर समानता यासाठी योग्य आहे अनुच्छेद 14 आणि संधीची समानता यासाठी योग्य आहे अनुच्छेद 16 आणि भेदभावास प्रतिबंध यासाठी योग्य आहे अनुच्छेद 15. हे यांची योग्य विधाने आहेत. 24. शोषणाविरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेदांमध्ये दिलेले आहेत. साई 2018. 1 20 आणि 21, 3 22 आणि 25, 2 23 आणि 24, 4 25 आणि 26. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच शोषणाविरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 23 आणि 24 मध्ये दिलेला आहे. प्रश्न
25. यादी 1 मधील मुद्द्यांची यादी 2 मधील मुद्द्यांशी खालील दिलेल्या संकेताआधारे अचूक जोडी जुळवा. राज्यसेवा मुख्य 2018. यादी नंबर 1. व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार. ब. सार्वजनिक नोकऱ्यात समान संधी. क. अल्पसंख्याकांचे अधिकार. ड. शोषणाविरुद्धचा अधिकार. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार. यासाठी योग्य आहे कलम 21. आणि सार्वजनिक नोकऱ्यात समान संधी यासाठी योग्य आहे कलम 16. आणि अल्पसंख्याकांचे अधिकार यासाठी योग्य आहे कलम 30. आणि शोषणाविरुद्धचा अधिकार यासाठी योग्य आहे कलम 23. ही यांची योग्य विधाने आहेत. प्रश्न 26. भारतीय राज्यघटनेतील डॅश डॅश सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते. नंबर 1 कलम 20, नंबर 2 कलम 21, नंबर 3 कलम 22, नंबर 4 कलम 31 डी. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच कलम 21 हे याचे योग्य विधान आहे. 27. भारतीय घटनेच्या 3ऱ्या आणि 4थ्या भागासाठी राज्य या संज्ञेमध्ये राज्यसेवा मुख्य 2018. अ. भारत सरकार आणि संसद. ब. प्रत्येक राज्याचे सरकार आणि विधिमंडळ. अ. स्थानिक शासन. ड. भारतीय प्रदेशातील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर शासकीय संस्था यांचा समावेश होतो. वरीलपैकी कोणते ती विधान ने बरोबर आहे? त. 1 फक्त अ, 3 फक्त अ, ब व क, 2 फक्त आणि व, 4 सर्व. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच सर्व हे यांचे योग्य विधान आहे. 28. खालीलपैकी कोणते आदेश हे फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरोधात काढता येतात? राज्यसेवा मुख्य 2018. 1. निषेध. 3. बंदी प्रत्यक्षीकरण. 2. प्रलोभन. 4. योग्य. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच प्रतिषेध हे याचे योग्य विधान आहे. 29. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(2) अन्वये भाषण स्वातंत्र्याच्या अधिकारावर लादलेल्या प्रतिबंधाचे आधार कोणते आहेत? राज्यसेवा मुख्य 2018. ब. निंदा. ड. राज्याची सुरक्षितता. 2 फक्त ब क ड. 4 फक्त अ, ब क 9. अ. न्यायालयाचा अवमान. क. कायदे मंडळाचा अवमान. पर्यायी उत्तरे. 1 फक्त अ, ब ड. 3 फक्त अ, क ड 9. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच फक्त अ, ब आणि ड ही यांची योग्य विधाने आहेत. 30. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद मध्ये अटक व नजरकैदेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. राज्यसेवा मुख्य 2018. 1. 20. 3. 22. 2. 21. 4. वरीलपैकी कोणतेही नाही. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच 22 हे याचे योग्य विधान आहे. अशा प्रकारे पार्ट 1 मध्ये आपण एवढे MCQ पाहिले आहेत. पुढील MCQ पार्ट 2 मध्ये पाहूया.